परवा मी कॅन्टीनवर जात असताना लाजो माझ्या मागून आली. मी कुत्र्यांना बांधून ठेवत नाही, कारण कोणत्याही प्राण्याला बांधून ठेवणे मला आवडत नाही. तर ती आली आणि मला घाबरून, म्हणजे मी ओरडेन कदाचित रस्त्यावर गेली म्हणून, ती रस्त्याच्या मधोमध उभी राहिली, म्हणजे माझ्यापासून लांब. तर झालं असं की एस टी आली तिकडून आणि एस टीवाला सुसाट होता आणि त्याने ब्रेकच मारला नाही आणि मी ओरडलो म्हणते थांबला. तर चूक माझी आहे, ठीक आहे, ती गेली. परंतु असं काय होतं की बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की मागेसुद्धा एका एस टीने जात असताना एस टीवाल्याने कासवावर गाडी घातली. कासव वाचवणं शक्य होतं, गाडीचा स्पीड कमी होता. सेम तसाच अनुभव एस टीचा आला मला मंचात जात असताना. मांजर रस्त्यावर आलं, ड्रायव्हरने गाडी मांजरावरनं घातली. कंडक्टर त्याला सांगत होता मांजरे गाडी हळू घे, तो म्हणाला मरू दे. म्हणजे एवढे तुम्ही भावनाशून्य झालात का? हायवेवर असतो 90-100च्या स्पीडला असतो, तेव्हा अचानक एखादं गाय येते, वासरू येते, ठीक आहे, समजू शकतो आपण. पण गावातून जाताना रस्ते छोटे, तुम्ही गाड्या हळू चालवत असता की फास्ट, पण तेव्हा तुम्हाला वाचवणं शक्य आहे ना, तेव्हा तुम्ही वाचवत नाही. म्हणजे एवढं आपण भावनाशून्य झालो आहोत का की एका प्राण्याची आपण किंमत नाही करू शकत, की ही पृथ्वी फक्त माणसांनी उपभोगायला आले आहेत आणि कोणत्याही प्राण्याला इथे भावत नाही आहे. असं करू नका, कारण प्रत्येक जीव आहे, त्या जीवाचा रिस्पेक्ट करा. आता ते नवीन असतात, येतात रस्त्यावर, ठीक आहे, पण जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तुम्ही वाचवूच शकता. पण एस टीवाल्यांकडनं तर, म्हणजे बऱ्याचदा माझा अनुभव आहे 2-3 वेळा